नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कामावरलं सगळं घरातलं आणि बसले निवांत आता. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी परवाच्या दिवशी व्हिडिओ बनवला होता. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं माझी आजी ऑफ झाली होती, त्यावेळेचं कंडिशन काय होतं ते सांगितलं. त्याच्या पुढचा व्हिडिओ बनवलाच नाही, मग काल काय व्हिडिओ बनवलाच नाही आहे. तर आता त्याच्यानंतरचं सांगते तुम्हाला. आजी मरून 10 दिवस झाले. 10वा झाला, 13वा झाला. 13वा झाल्याच्या नंतर तोपर्यंत होते पाहुणे होते, तोपर्यंत 13वा झाल्याच्या नंतर एक दिवस असा वेगळा निघायला लागला. अचानक काहीतरी मनाला वाटायचं, ती दिसत नसायची, तिला शोधायला जायचे. जिथं अग्नी डाग दिला तिथं तिला शोधायला जायचे. म्हणजे सगळं वेगळं चित्र समोर येत राहिलं. मग असं मनाला कुठंतरी वाटायचं, खरंच देव नाही का? मी देवाला तर किती पाया पडायला जाते, मंदिरात जाते, मग देवाने असं का केलं, माझ्या आजीला का नाही ठेवलं, असं काय माझ्या मनात यायचं. आणि मग महिन्या 15 दिवसांनी आजोबा माझे गेले. म्हणजे ते थोडेसे लांब गेले माझ्यापासून, कामानिमित्त गेले. ते तिकडंच राहिले, त्यांचं मन लागत नव्हतं इथं राहायला. आजी नव्हती ना, तर त्यांचं मन लागतच नव्हतं इथं राहायला. मग मी झाले ना एकटीच राहिले. मग मी एकटी राहिल्याच्या नंतर घर होतं ना, जे आजीचं घर होतं ना, त्या घरावरती तिसऱ्यानेच ताबा टाकला. कसा टाकला की 6 महिने आजोबाची वाट बघितली नाही येण्याची. ती जागा कदाचित दुसऱ्याची असेल. बरं, ते घर गेलं ते गेलं. त्या घरात काय भांडे होते ना, जे काय भांडे होते त्या घरामध्ये ना, ते भांडेसुद्धा घरातले गायब झाले. भांडे, कपडे, सगळं त्या घरातलं घेऊन गेले सगळे. मग ती जागा रिकामी झाली. त्या रिकाम्या जागेत येऊन बसायची. ती जागा रिकामी झाली ना, त्या रिकाम्या जागेत येऊन बसायची. वाईट वाटायचं मनाला, दुःख लागायचं कुठं. इथं घर होतं, इथं आजी होती, इथं बाबा होते, पण ते कोणच नाही का. असं करता करता 1-2 महिने माझे गेले त्याच्यामध्ये. मग ठरवलं की आता खरंच कोणी नाही, आजोबा नाही, आजी पण नाही. मग आता राहायचं कुठं, झोपायचं कुठं, खायचं कुठं, असं करता करता खूप त्रास व्हायला लागला. मग मला किती आठवण काढली ना, कोणी नसायचं. डोळ्यातलं पाणी पुसायला कोणी नसायचं. कोणापाशी रडावं म्हणून तर कोणी जवळ ये म्हणत नसायचं. ज्या टायमाला आजी होते ना, सगळे जवळ ये म्हणायचे, सगळे बोलवायचे. त्याच्यानंतर कोणी म्हणत नव्हतं की तू कोणाची आहे, काय करते, काय खाते, काय चाललं आहे. हा विषय कोणाच्या तोंडात नव्हता. मग मी काय केलं, लहान होते, भांडं घासा येत नव्हतं, जेवण बनवणार तरी कशावर जेवण बनवणार. सगळं तिथलं फक्त ज्यांनी ते घर धुवून नेलं ना, त्यांनी फक्त माझे कपडे ठेवले. फक्त कपड्यात एक पिशवीमध्ये घालून, एका गोणीमध्ये घालून, जे काय कपडे आहेत त्यांनी गोणी बांधून माझे कपडे साईडला ठेवले. मग ती गोणी आपली कुठं पण ठेवायची नाही. माझे कपडे होते त्याच्यामध्ये ना. अंगावले चादरासुद्धा, अंगावले ओढायचे कपडेसुद्धा सगळं टेम्पो करून भरून घेऊन गेले. मग असं मनाला असं दुःख लागायचं ना मनाला, की कुठं जायचं, कुठं खायचं. छोटी होती तर कोणी ना जवळ समजत नव्हतं ना, कुठं बसायचे येड्यासारखे. तर कोणी ना असं पाऊस आला तर वळचणीला कोणी बसू देत नसायचं. आंघोळ नसायची, कपडा अंगात नीट नसायचं, जेवायला नसायचं. कुणी जेवत असलं की तिथं दारात जाऊन उभं राहायचं. दिलं तर खायचं, नाही तर माघारी यायचं. मग फिरायचं नसतं, इकडं फिर तिकडं फिरायचं नसतं. कशासाठी? पोटासाठी नुसतं फिरायचं. मग असं करता करता मी मला सांगायला ना, मला खराब वाटते त्या गोष्टी सांगायला. मला नाही आवडत जास्त सांगायला, पण तरी पण सांगते मी. मग तिथं मोठे लोक होते काय, तिथं मग गेले. तिकडं कधी जाऊ, माझ्या आजीने त्या घरी कधी जाऊ दिलं नाही, कुणाच्या दारात कधी जाऊ दिलं नाही. मग वेळ असा आला की मला त्यांच्या दारात जावं लागलं.
मग तिथं गेले, पडलेले भांडे बिंडे घासायचे, गुरांचं शेण काढायचे, भांडे घासायचे. आणि मग मला जेवायला भेटायला लागलं. खुश झाले मग मी. ते झोपायला जागा असो, अंगात कपडा असो, नाही त्याचं तर काय वाटत नव्हतं, पण जेवायला मला 2 टाईम द्यायचे. आणि असं असतं ना, ती भूक ना एवढी बेकार असते ना, खूप भूक बेकार असते. किती पण असेल ना तर खावाच असं वाटत. मग ते काय करायचे, मला ना दिवसभर काम करायचे, म्हणजे तर भांडे घास, कपडे धुऊ, काय पण कर. पण ते त्यांनी मला उपाशी बसू दिलं नाही कधी. कधीच असं नाही काम केलं नाही केलं, कधी असं तुम्ही त्यांच्यापासून उपाशी बसले, त्यांच्या घरामध्ये असं करतेच नाही. 2 टाईम निघते नाही, पोटभर जेवण देणार, निघते नाही 2 टाईम ते पण पोटभर जेवण. तिथे खा, तुला काय खायचं. आणि तिथे जवळजवळ ना मी राहिले 5-6 महिने राहिले तिथे जवळजवळ. 6 महिने तरी राहिले त्या घरामध्ये. म्हणजे त्या घरात नाही, तिथं काम करायचं आणि संध्याकाळी आपलं जिथं ठिकाण आहे तिथं यायचं बसायला. आता जिथं माझं घर आहे ना गावाला, मी बघितलं ना, गावाचं घर आहे ना, तिथंच घर होतं त्यांचं, पण ते वरच्या साईडला होतं थोडंसं, ते वरच्या बाजूला होतं. मी यायचं आणि तिथे येऊन झोपायचं, आपलं खायचं आणि झोपायचं. कोणाच्या शेळ्या वळायला जायचं खायसाठी, गुरं वळायला जायचं, फक्त खायसाठी. कामाला तर काय कोण पगार देत नसायचं. लहान होते, 9-10 वर्षाची होती तेव्हा, काय 5वी-6वीला असेल, 5वी-6वीलाच होते, लहान होते. कोण काम देणार आहे, काम कोण देत नव्हतं. आणि काम येतं नव्हतं कसं, भांडे बिंडे घासायला यायचे, कसे तरी भांडे घासायचे. मग शेळ्या मागं गुरा मागं जायचं. मग असं करता करता एकदम कठीण दिवस होत गेले. खायला भेटायचं पण मनाला कुठंतरी दुःख लागायचं. तोंडात घास घातला ना की डोळ्यातून पाणी यायचं. एकटी कधी जेवत नसायचे ना, आजी आजोबा असायचे, तोंडात घास घातलं की डोळ्यातून पाणी यायचं. मग लय मनाला लय दुःख लागायचं. तरी पण ज्यांनी माझा सांभाळ केला होता ना, म्हणजे सब आधार दिला ना, त्यांनी मला ना असं डोळ्यात पाणी येताना कधी बघायचं नाही, म्हणजे तुझ्या डोळ्यात कधी पाणी नाही आलं पाहिजे, अशा ह्याच्यामध्ये तुला बघायचं आहे म्हणजे आम्हाला. ठीक आहे म्हणलं. नाही, त्यांच्या लेकरं रडत नसायचे, पण तुम्हाला सांगू, माझ्या अचानक डोळ्यातून पाणी यायचं, अचानक मला रडायला यायचं, वाईट वाटायचं. कसं एक रक्ताचं नातं कुठंच दिसत नसायचं ना, सगळे वेगळे दिसायचे. माझं असं कोणी वाटत नसायचं. आणि कोणी मला गोड बोललं ना तर मला राग यायचा, नफरत यायची, मला कोणाच्या गोडीच्या शब्दाची नफरत यायची. नको वाटायचं ह्यांचे गोड शब्द, मला सहन होत नव्हते कोणाचे गोड शब्द. कोणी डोक्यावरून हात फिरवला तर खूप लांब जायचं, कारण की माझ्या डोक्यावरून फक्त माझी आजीच हात फिरवायची. असं करता करता काही दिवस निघाले म्हणजे चालूच होते तसे दिवस. त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी उद्याच्याला बनवतो, उद्या सांगा.